त्यामुळे नाशिककडे नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळी 11:30 पर्यंत 11 नगर परिषद निवडणुकीसाठी 17.57% मतदान पार पडले। सर्वाधिक 31.55% मतदान हे त्र्यंबकेश्वरमध्ये झाले, तर सगळ्यात कमी 10.46% मतदान हे येवल्यात झाले। नाशिकमध्ये सध्या थंडीची लाट आहे, त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। त्र्यंबकेश्वरमध्ये काही ठिकाणी वाद झालेले पाहायला मिळाले। सकाळी काही ठिकाणी मतदार यादी संदर्भात तक्रारी देखील समोर आल्या। मात्र जिल्ह्यामध्ये मतदान प्रक्रिया ही सुरळीत आहे, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नगर परिषद निवडणुकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया ही पार पडते। आपण बघितलं तर नाशिकमध्ये थंडीची लाट आहे, मात्र सकाळपासूनच अशा प्रकारे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा या बघायला मिळत आहेत। सध्या भगूरमधील एका शाळेमध्ये मी आहेत आणि इथेच मतदान केंद्राबाहेर अशा प्रकारे म्हणजे पहिल्यांदा मतदान करणारे असतील किंवा वयस्कर लोक देखील या रांगेमध्ये सहभागी असल्याचं बघायला मिळत आहे। नाशिक जिल्ह्यात पहिल्या 4 तासात म्हणजे सकाळी 7:30 ते 11:30 पर्यंत 17.57% एवढं मतदान हे झालेलं आहे। सर्वाधिक मतदान 31.55% त्र्यंबकेश्वरमध्ये झालं आहे, तर सर्वात कमी जे 10.46% मतदान हे येवल्यामध्ये झालेलं आहे। अनेक ठिकाणी म्हणजे आपण सकाळी बघितलं तर मतदान हे सुरू झालेलं नव्हतं, काही ठिकाणी मशीनमध्ये बिघाड आहे अशा देखील तक्रारी समोर आल्या आहेत। त्यासोबतच त्र्यंबकेश्वरमध्ये देखील काही वाद हे समोर आलेले आहेत। मात्र एकंदरीत पाहता मतदानाची प्रक्रिया आहे पूर्णपणे सुरळीत सुरू आहे। आपण इकडे जर बघितलं तर अगदी व्हीलचेअरवर सुद्धा इथे लोक येऊन पोहोचतात आणि आपल्या मतदानाचा ते करता हक्क हे बजावत आहेत। आपण आजी आहेत त्यांच्याशी बोलूया। आजी, काय मतदान करायला आले? बरं, काय वाटतंय मतदान काय करायला पाहिजे? करू काही बी जे आहे ते करायचं। काय महत्वाचं वाटतंय मतदान? मतदान काय करायचं वाटतं? करत आता तुम्हाला मोठा करायचं ना, मग करून द्यायचं, मग जाऊन ते घेऊन दे। काय आजीचं किती वय? आजीचा जो 75 वय आहे दादा, 75 वय आहे। काय व्हीलचेअरवर यावंच वाटलं? काय वाटतं मतदान काय करायचं? हो, आता जे आहे नेहमी दरवर्षी आम्ही जे मतदान करतो त्याप्रमाणे करूया बस। आपण बघत आहोत का व्हीलचेअरला आईला ते घेऊन आलेले आहेत। आणखी काही मतदार आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात। ताई, काय मतदान करायला आलात? काय वाटतं, काय हक्क बजावला? काहीच बोलणार नाही। मतदान करायला आलात, काय आज सुट्टी आहे काय? हो, आज सुट्टी घेतली आहे खास मतदान करण्यासाठी। गरजेचं आहे ॲक्च्युली मतदान वगैरे करणं, लोकांनी बाहेर पडलं पाहिजे। आपलं एक मत सुद्धा खूप महत्त्वाचं असतं। थँक्यू। आपण बघत आहोत खरं तर आपलं एक मत जे आहे ते परिवर्तन घडू शकतं असं मतदार सांगतात। पण इकडे जरी बघितलं तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। खरं तर उमेदवारांची देखील चांगलीच धाकधूक ही वाढली आहेत, कारण उद्याची मतमोजणी देखील 21 तारखेवरती ढकललेली आहे। त्यामुळे एकंदरीतच आता खरं तर बाजी कोण मारणार यासाठी जवळपास 19 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। कॅमेरामॅन निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, भगूर, नाशिक।